शेतकऱ्याच्या थडग्यावर बसलेलं हे सरकार आहे। शेतकऱ्यांचे मुर्दे पाडून यांना विकासाचा मनोरा या ठिकाणी उभा करायचा आहे। आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं या मुख्यमंत्र्यांना इशारा देतोय की तात्काळ आंदोलनाची दखल घ्यावी। गेले 41 दिवसापासून हे आंदोलन उभा आहे। पोलिसांचं याच्याकडे दुर्लक्ष आहे। लॉ अँड ऑर्डरचा इश्यू क्रिएट झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील। आंदोलनकर्त्याच्या केसाला जर धक्का लागला तर मात्र आम्ही मंत्रालयामध्ये घुसू आणि मुख्यमंत्र्याची खुर्ची बाहेर आणल्याशिवाय शांत बसणार नाही। जे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा रक्ताचा नैवेद्य तुम्हाला गुजरातला द्यायचा आहे। साहेब, तुम्ही आज शेतकरी आंदोलनाच्या तिथं भेट देऊन पाहणी केली। 41 दिवस झाले, साधा तोडगा काढायचा तो दूर, यांच्याकडे कोणी डोकावून सुद्धा बघत नाही, काय सांगाल? खरं तर हे सरकार म्हणजे अत्यंत असंवेदनशील सरकार आहे। शेतकऱ्याच्या थडग्यावर बसलेलं हे सरकार आहे। शेतकऱ्यांचे मुर्दे पाडून यांना विकासाचा मनोरा या ठिकाणी उभा करायचा आहे। खरं तर समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादित करत असताना मागच्या काळामध्ये शेतकऱ्यांना या लोकांनी 2-2, 3-3 कोटी रुपये एकरी प्रमाण पैसे दिले। आज मी ज्या ठिकाणी उभा आहे येथे बाजार मूल्य जर विचार केला तर 70 ते 80 लाख रुपये किमतीची जमीन ही या ठिकाणी आहे आणि या शेतकऱ्यांना फक्त 12 लाख रुपयाप्रमाणे हे लोक पैसे देतात 5 पट धरून, आणि हे अत्यंत चुकीचं आहे। या सरकारला, या मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे की तुम्हाला विकासाचा आम्हाला विरोध नाहीये, तुम्ही विकास निश्चित करा, परंतु त्या शेतकऱ्याचं थडगं बांधून त्या शेतकऱ्याचा मुर्दा पाडून तुम्ही विकास करू नका। आम्ही आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं या मुख्यमंत्र्यांना इशारा देतोय की तात्काळ आंदोलनाची दखल घ्यावी। गेले 41 दिवसापासून हे आंदोलन उभा आहे। साधा प्रशासनातली कुठल्याही प्रकारचा आरोग्याची एकही आरोग्य अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाहीये। पोलिसांचं याच्याकडे दुर्लक्ष आहे। मंडळ अधिकारी या ठिकाणी येत नाहीत, तलाठी येत नाही, प्रशासनातले अधिकारी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अधिकारी या आंदोलनाकडे वळून बघायला तयार नाहीये। उद्या जर एखादा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, लॉ अँड ऑर्डरचा इश्यू क्रिएट झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील। आंदोलनकर्त्याच्या केसाला जर धक्का लागला तर मात्र आम्ही मंत्रालयामध्ये घुसू आणि मुख्यमंत्र्याची खुर्ची बाहेर आणल्याशिवाय शांत बसणार नाही, हे सुद्धा आमचा सरकारला इशारा आहे। या सरकारने लक्षात घ्यावं की आम्ही शेतकरी आहे, पेरणीचे दिवस जवळ आलेले आहेत, त्यामुळे तात्काळ या संबंधित शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये एक शिष्टमंडळ नेमून पद्धतशीरपणे आणि आजचं जे बाजार मूल्य या ठिकाणी आहे यांच्या समाधानकारक तोडगा या आंदोलनावर काढावा, अशी आमची सरकारला इशारा आहे, विनंती आहे। अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक पवित्र हातामध्ये घेईल आणि मंत्रालयाच्या दिशेनं, मुंबईच्या दिशेनं वाटचाल करेल, हा सुद्धा इशारा आमच्या सरकारला आहे। 2 आठवड्यांपूर्वी जवळपास 200च्या वर शेतकरी आपल्या लेकरा बाळांसह महिलांसह तिथे जाऊन आत्मदानाचा इशारा दिला। आत्मदानाचा इशारा देऊन देखील प्रशासन असो, शासन असो, साधा हलायला सुद्धा तयार नाही। म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं असं वाटतंय का? निश्चितच। खरं तर आज ज्या कंपन्या काम करायला आल्या त्या गुजरातच्या कंपन्या आहेत। मी मंगाशी राठी साहेबांशी बोलत असताना त्यांनी मला सांगितलं की ह्या गुजरातच्या कंपन्या आहेत। म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा रक्ताचा नैवेद्य तुम्हाला गुजरातला द्यायचा आहे, हे याच्यातून स्पष्ट होतं। तुम्हाला जे काही योजना सुरू केल्यात ह्या योजनांमध्ये लागणारा पैसा हा शेतकऱ्याच्या जमिनीतून घ्यायचा आहे, कॉन्ट्रॅक्टर लोकांना पुरवायचा आहे, असा याच्यामधला अर्थ होतो। आणि मुख्यमंत्री महोदय, आपण याकडे लक्ष द्यावी, तात्काळ लक्ष घालावा। या जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये मला असं वाटतं अजून देखील या आलेल्या नाहीत। पालकमंत्री या नात्यानं तुम्ही आंदोलनाकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि मी ताईंना विनंती करतो की अतिशय महत्त्वाचं असं आंदोलन गेल्या 41 दिवसापासून शेतकऱ्याचं सुरू आहे, या आंदोलनामध्ये तात्काळ दखल घेणं गरजेचे आहे। प्रशासनाच्या वतीनं सुद्धा इथे आजपर्यंत देखील कोणी आलेलं नाहीये, परंतु जर का या आंदोलनाची दखल घेतली नाही तर मात्र आम्ही शेतकरी आता आमच्या फावडे कुराडी लेकरं बाळा सगट बैलगाड्या सगट तुमच्या दिशेनं येऊ, हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगतोय।